सावळीची जणू सावळी 17 डिसेंबर भागामध्ये सावली उन्हात उभी असते तेवढ्याच सारंग येतो. त्याच्या अंगावर तो शर्ट बघून सावलीला खूप आनंद होतो. तो सावलीला इग्नोर तर करतो, पण बाजूला जाऊन आणि पाण्याने भरलेली बादली असते त्याला चुकून पाय लागल्याचं नाटक करतो. पण त्या बादलीकडे न बघता तो मोबाईलमध्ये बघत असतो आणि निघून जातो. सावली त्याच्याकडे बघत असते, पण तिच्या पायाखाली पाणी येतं. ती आता खाली बघते आणि म्हणते, सारंग सर, पुन्हा एकदा मदत केली. सचदेव रूममध्ये खूप ओरडत असतो आणि त्याहून जयंती कानू म्हणते, जयंती बाई तुला राग आला हे कळतंय आम्हाला, पण अगं अप्पू आत्ताच झोपलाय. तेवढे जयंती बाहेर येते, तिच्या मागे सचदेव. तो म्हणतो, जयंती परिस्थिती काय, तू वागतेस काय, पैसे खर्च करायला तुला काहीच नाही वाटलं. कानू म्हणते, सचदेव अरे काय झालं. तो म्हणतो, बघा ना, लाईट बिल भरायला पैसे दिले आणि त्या पैशातून फेसवॉश घेऊन आली. मला सांग आता लाईट बिल भरायचं कसं. कानू म्हणते, जयंती अगं असं काय केलं. जयंती म्हणते, ओ सासूबाई, तुमच्याकडं अप्पू भाऊजीच्या औषधाला बरे पैसे आहेत, त्यांच्यासाठी हे घर घाण टाकलं, त्या सावलीचा आवाज घाण टाकला, ते सगळं चालतंय तुम्हाला. आणि मी रूपम कॉस्मेटिकचा एक फेसवॉश आणला तर तुम्हाला लई त्रास होतोय वय. आता मला सांगा, मी आत्ता आणायचं नाही तर आणायचं कधी. अहो माझी पण काही हौसमौस आहे की नाही. ते आता एवढं काही बोलत असते. सचदेव म्हणतो, जयंती म्हणते, तुमची बहीण पडली तिकडे महालात, तिच्या समोर अशा 100-150 कोटींच्या वस्तू पडलेल्या असतील आणि तुम्हाला काय पडलं एवढ्या एवढ्या फेसवॉशचं. जयंती सावलीबद्दल एवढं काय बोलते आणि म्हणते, लई डायलॉग घेतले, थकले बाई. सचदेव बोलायला लागतो. एकनाथ म्हणतो, शांत बस. नाही म्हणलं तरी सुनबाई जे म्हणती ना ते खरंच आहे. जयंती म्हणते, बापरे सासरीबुवा डायरेक्ट टांगापलटी. बघा शेवटी सासरीबुवांना माझं दुःख कळालं. सासरीबुवा तुम्हाला माझा फेसवॉश वापरायला दिला. एकनाथ बाहेर निघून जातो आणि ओट्यावर बसतो. त्याच्या मागे कानू आणि सचदेव जातात. दोघं पण एकनाथला समजावतात, पण एकनाथ म्हणतो, काय चुकलं तिचं. अरे सगळे पैसे अप्पूच्या दवाखान्यासाठी जातात. कमावणारे हात कमी आणि खर्च जास्त. ह्या घरामध्ये जेवढं कमवलं ना तेवढं कमी पडतंय. त्या भैरवी माईने सामान आणून दिलं, पण बाकीचे खर्च काही कमी येतोय. आता एकनाथ खूप तळतळ करतो. सचदेव आणि कानू त्याला समजावत असतात. एकनाथ म्हणतो, पण सगळं ठीक होणार. माझ्या विठ्ठलावर माझा पूर्ण विश्वास आहे. ऐश्वर्या काम करत असते. सारंग म्हणतो, वहिनी येऊ का आत. ऐश्वर्या म्हणते, ये ना सारंग. तो फॅक्टरीत गेलो तेव्हा समजलं यावेळेस सेल्स खूप कमी झाला. मी विचारलं त्यांना कारण, पण ते म्हणाले आम्हाला पण माहीत नाही. म्हणून म्हटलं तुला विचारावं, तुला नक्कीच माहिती असेल. नाही म्हणजे मला माहिती आहे, काही दिवस झाले माझं कामात लक्ष नाही. ऐश्वर्या म्हणते, सारंग रिलॅक्स. आय नो तुला कामावर जावं वाटलं, फॅक्टरीत लक्ष घालावंसं वाटलं, पण तू अजून तुझ्या दुःखातून बाहेर पडलेला नाही आहेस आणि तू इतक्या लवकर कामाला लागतोय. कम ऑन, टेक युअर टाईम. सारंग म्हणतो, माहिती मला, पण असं वाटलं कामात लक्ष घातल्यानंतर लवकरात लवकर अस्मीला विसरेल. ऐश्वर्या म्हणते, खरंच विसरशील. आणि सारंग, किती दिवस झाले अस्मीला गायब होऊन, तूच विचार कर ना. तू तिला शोधण्याचा प्रयत्न केलास का. सारंग म्हणतो, तिला यायचं असतं तर एवढे दिवस आली पण असती, पण जगन्नाथ बोला ना, त्यानेच तिला माझ्या आयुष्यात पेरलं होतं. ऐश्वर्या म्हणते, तू खरं मानलंस. खरं काय खोटं काय याची इन्क्वायरी केलीस. सारंग म्हणतो, त्याचा काय उपयोग आहे. तसं पण आईला ती ह्या घरात नको आहे. तो आता निघून जातो. ऐश्वर्या म्हणते, पण मला हवी आहे ना. सकुमावशी लिस्ट करते आणि जाणार तेवढे अमृता ओढते आणि ते सरुमावशी, तुमचे गुडघे दुखतात ना, किती वेळा सांगितलं तुम्ही जायचं नाही, मी जाते आणि मॉलमधून घेऊन येते. सावली म्हणते, वहिनी भाज्या आणि मॉलमधून, त्यापेक्षा आपण शेतकऱ्यांकडून घेऊया ना, तेवढ्यात त्यांची पण विक्री आणि त्यांच्याकडे ताज्या ताज्या भाज्या मिळतात. अमृता म्हणते, अगं इथे कुठे बाजार आहे. सावली म्हणते, मला माहिती आहे, चला मी घेऊन जाते. सारंग गाडीकडे जातो. बबलू म्हणतो, गाडी तयार आहे. तेवढ्यात अमृता आणि सावली बाहेर येतात. त्यांना बघून बबलू म्हणतो, चला चला चला, सवारी सवारी, रूपम कॉस्मेटिक. सारंग त्याच्याकडे बघत असतो. नंतर सावली आणि अमृताकडे. त्या दोघी त्याच्याकडे जातात. बबलू म्हणतो, यायचं आहे ना, सुट्टे पैसे आहेत ना. अमृता हसून म्हणते, गप रे बबलू. बबलू म्हणतो, कुठे चाललात. अमृता म्हणते, बाजारात. तर तू चला
आम्ही सोडतो. अमृता म्हणते, अरे सारंगला उशीर होईल. बबलू म्हणतो, नाही 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 नाही, काय उशीर होत नाही, बसा बसा. सारंग आता सावलीकडे बघतो, पण काहीच बोलत नाही. गाडीमध्ये बबलू म्हणतो, वहिनी बाजारात. अमृता म्हणते, अरे भाजी आणण्यासाठी मॉलमध्ये चालले होते. पण सावली बोलली, शेतकऱ्यांकडून घेऊया, तेवढीच त्यांची विक्री. बबलू म्हणतो, वा वा वा, किती छान विचार आहे ना. आता सारंग पण हळूच आरशातून सावलीला बघतो. तो आता गाणं लावतो. बबलू म्हणतो, गाडीत बसलं की तारा मॅडमचं गाणं लागलंच. पण सावली मात्र स्वतःचा आवाज ऐकून खूप उत्साही होते. डोळे झाकते आणि मस्त आनंद घेत असते. ऐश्वर्याने ती सावली नंतर सावलीकडे बघते तर डोळे झाकलेले असतात. ती म्हणते, सावली. सावली म्हणते, हा वहिनी. आरशातून सारंग बघत असतो. ती म्हणते, अरे हो, तू तर ताराची असिस्टंट होती ना, तुला पण गाता येत असेल, गा ना. सावलीला काय बोलवते कळत नाही. तेवढ्यात बबलू म्हणतो, गा ना वहिनी, प्लीज गा. आता दोघं पण खूप आग्रह पकडतात. सारंग पण आरशातून बघत असतो. आता सावली स्माईल करते, गाणार. तेवढ्यात तिला तिलोत्तमाने कानाखाली लावलेली आठवते आणि बोललेलं, तुझा आवाज माझ्याकडे गहाण आहे. दोघांचा एवढा आग्रह चालू असतो. आता सारंगला आठवतं कानूचं बोलणं. सारंग घरी गेलेले असताना कानू म्हणते, आमची सौ पण गाते. पण सौ म्हणते, नाही नाही, अहो मी अशीच गुणगुणते आणि आईला वाटतं मी खूप छान गाते. सारंग म्हणतो, तिला नाही गाता येत आणि पुन्हा ताराचं गाणं लावतो. अमृता म्हणते, सारंग इथेच गाडी थांबव. बबलू म्हणतो, वहिनी बाजार तर पुढे आहे ना. ती त्यारे गाडी थांबवायला तिथे जागा नाही. त्या दोघी उतरतात आणि भाजी घेत असतात. तेवढे सावली मागे बघते तर एकनाथ पोती उचलत असतो. सावली म्हणते, बाबा आता अमृताला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, चल. तेवढ्यात एकनाथ म्हणतो, मालक झालं काम, पैसे द्या ना. तो माणूस पैसे देतो. एकनाथ म्हणतो, 150च 500 ठरले होते ना. तो असंच म्हणतो, धंदा कसा करायचा, चल निघ. एकनाथ म्हणतो, मी पैसे घेतल्याशिवाय अजिबात जाणार नाही. अहो आम्हाला घरामध्ये पैशाची लय गरज आहे. तो माणूस म्हणतो, मग आम्हाला पैशाची गरज नाही वय, चल निघ, आणि ढकलून देतो. सौ पळत येते आणि उचलत म्हणते, बाबा. त्या माणसाला बोट करत म्हणते, तुम्हाला काहीच वाटलं नाही का मोठ्या माणसाला मारायला? हे बघा, अजिबात हात लावायचा नाही. परत जर हात लावला ना तर ते ही पुरी कोण आहे? एकनाथला म्हणतो, ए हिला समजून सांग नाहीतरी, आणि हात उचलतो. तेवढ्यात सारंग येतो आणि हात पकडतो. अमृता स्माईल करायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.